महत्त्वाची बातमी येते, काही क्षणाकरता तुम्हाला थांबवते। यावेळची महत्त्वाची बातमी, तातडीच्या शस्त्र खरेदीला सरकारने मंजुरी दिलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी एक बैठक सुरू आहे, पण त्या बैठकीविषयी माहिती घेण्यापूर्वी ही एक अत्यंत ताजी बातमी। तातडीची जर शस्त्र खरेदी करावी लागली तर त्यालाही परवानगी दिली गेलेली आहे। 2700 कोटींच्या शस्त्र खरेदीला भारताने मंजुरी दिलेली आहे। आजवरची सगळ्यात मोठी शस्त्र खरेदी मानली जाते। खरं तर ही तातडीच्या शस्त्र खरेदीला सरकारने मंजुरी दिलेली आहे। एकूणच भारत पाक परिस्थिती ही आणखीनच दिवसागणे बिकट होताना पाहायला मिळते। वेगळ्या वळणाला ही तणावाची परिस्थिती निर्माण होते लागवी असं म्हणता येईल। आपण सातत्याने आपल्या तज्ञांशी बोलतो आहोत तेव्हा हा प्रश्न उपस्थित करतोय की जर युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर काय, तर त्यावेळेला त्या अनुषंगाने पावलं उचलली जात आहेत भारताकडून, आणि त्याचंच हे एक उदाहरण। 2700 कोटींच्या शस्त्र खरेदीला परवानगी दिली गेलेली आहे भारतीय सरकारकडून। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या संपर्कात आहेत। प्रशांत, या शस्त्र खरेदीविषयी काय अधिक सांगता येईल? खास करून डीएसी जी असते, खास करून ही जी कमिटी आहे भारतीय लष्करासाठी जे अत्याधुनिक शस्त्रास्त्र लागत असतात त्या संदर्भातले निर्णय घेणारी ऑर्डनन्स फॅक्टरीच्या माध्यमातून निर्णय घेणारी समिती आहे। या समितीने हा निर्णय घेतलेला आहे। या समितीच्या प्रमुखपदी नेहमी केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन असतात, आणि याचे प्रमुख सदस्य जे असतात ते तिन्ही दलाचे प्रमुख असतात। आणि या समितीने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला। जवळपास 2700 कोटी रुपयाचा शस्त्रास्त्र खरेदी करण्याचा अधिकार आता भारतीय लष्कराला मिळाला आहे। आणि ज्या पद्धतीची तणावपूर्ण परिस्थिती आहे, तणावपूर्ण परिस्थिती सगळ्यात मोठा हा निर्णय आहे, कारण की जवळपास 2700 कोटीचा शस्त्रास्त्र घेणे म्हणजे मोठी उलाढाल आहे असं मानलं जातं। आणि ज्या पद्धतीने ही तयारी आहे, भारतीय लष्कर तयारी करत आहे, याचा अर्थ असा होतो की पाकिस्तानला सडेतोड उत्तर देण्याची तयारी नेहमीच भारताची असते, त्यासाठी सर्व ती तयारी भारत करत असतं। याचं हे उदाहरण आहे। निश्चित प्रशांत, पठाणकोट महामार्गाचा ताबा सुद्धा सेनाने घेतला असल्याचं कळतंय। या संदर्भात तुमच्याकडे काय माहिती आहे का, जाणून घेणार आहोत। पण ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। अरुण जेटलींची प्रतिक्रिया लागवी आपल्यापर्यंत पोहोचते, आपण ती सुद्धा बघूयात। और जिस प्रकार की चीजें हम लोग देखते हैं, मुझे याद है कि जब यूनाइटेड स्टेट्स की नेवल सील एबटाबाद से ओसामा बिन लादेन को ले गई, तो क्या हम नहीं कर सकते? ये केवल कल्पना होती थी, इच्छा होती थी, एक फ्रस्ट्रेशन था, निराशा थी। आज तो वो भी संभव है। चलिए, आप सबका बहुत निश्चित आपण जर पाहिलं तर अरुण जेटली यांचं हे विधान या सगळ्या पार्श्वभूमीवर सुवर्ण अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। एकीकडे तातडीच्या बैठकांवर बैठका होत आहेत, तर दुसरीकडे ज्येष्ठ नेत्यांकडून येणारी ही विधानं अत्यंत महत्त्वाची। याच विषयी अधिक माहिती घेत आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, जसं मी मगाशी विचारलं तुम्हाला, पठाणकोट महामार्ग जो आहे त्याचा ताबा सेनाने घेतला असल्याचं कळतंय, कितपत तथ्य आहे, काय संकेत मिळतात तुमच्यापर्यंत? प्रशांत यांच्याशी संपर्क तुटलेला आहे, काही काळानंतर आपण त्वरितच त्यांच्याशी संपर्क साधू। 2700 कोटींच्या शस्त्र खरेदीला भारताने दिली आहे मंजुरी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। एका कार्यक्रमामध्ये ते उपस्थित होते, ते या कार्यक्रमामध्ये भाषण करणार होते, संबोधित करणार होते या कार्यक्रमाला, पण काहीतरी चिठ्ठी एक त्यांच्यापर्यंत पोहोचली आणि ते तातडीने तिथून निघालेले आहेत। दिल्लीत वेगवान घडामोडी घडतायत आणि त्यातलाच हा एक भाग पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला दृश्यांमध्ये बघायला मिळत आहेत, ज्यांच्या समोर एक चिठ्ठी येते। ती चिठ्ठी वाचल्या तत्क्षणी ते तिथून निघतात। निश्चित विज्ञान संसद भवन मध्ये हा कार्यक्रम होत होता। सुवर्ण विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि याच दरम्यान एक चिठ्ठी त्यांच्याकडे पोहोचली गेली। ही दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीने संवाद साधत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि चिठ्ठी पोहोचल्यानंतर मात्र संवाद साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमातून निघताना दिसत आहेत। एकूणच किती तत्पर असल्याची ही दृश्य
याविषयी अधिक माहिती घेत आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, एकीकडे पंतप्रधान संवाद साधत असतात, विद्यार्थ्यांशी चिठ्ठी येते आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमातून काढता पाय घेतात। बरोबर आहे, ज्या पद्धतीने आज विज्ञान भवनामध्ये युवा परिषद होती, युथ पार्लमेंट होती, या युथ पार्लमेंटमध्ये मोदी सहभागी झाले होते। पण जेव्हा अजित डोवाल यांचा मेसेज आला आणि ज्या पद्धतीनं भारतातल्या आणि भारत आणि पाक सीमेवरची तणावपूर्ण परिस्थितीची माहिती त्यांना देण्याकरता मेसेज पोहोचला, त्यावेळी त्यांनी या कार्यक्रमातून काढता पाय घेतला आणि त्यांनी तात्काळ पंतप्रधान निवासस्थानी जाऊन ही बैठकीत सहभागी झाले। ज्या बैठकीवर त्यांनी अजित डोवाल यांच्याकडून पाकिस्तान आणि भारत सीमेवरती असलेल्या तणावाची परिस्थिती, सोबतच काय भारतीय लष्कराला आवश्यकता आहे या क्षणाला त्याची माहिती, सोबतच जर कुठली कारवाई करायची असेल तर मोठी, तर त्या संदर्भातले काय आपल्याकडे ताकद असली पाहिजे, कशा प्रकारचे शस्त्रास्त्र असले पाहिजे यासाठी माहिती, अशा प्रकारच्या विविध अंगांनी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताच्या भूमिकेला साथ मिळावी या संदर्भात काय करण्याची गरज आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाची बैठक ही झालेली आहे। आणि त्यानंतर अरुण जेटलीचं वक्तव्य, अत्यंत सूचक वक्तव्य आपल्याला मिळालं आहे की लादेनला जर प्रशांत याविषयी काय सांगाल? पंतप्रधान नरेंद्र मोदी किती वाजताच्या दरम्यान या विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते? कारण असंही कळतंय की काही वेळापूर्वीपर्यंत पंतप्रधानांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू होती। मग या कार्यक्रमानंतर जेव्हा त्यांना लगेच ही चिठ्ठी मिळाली, ते तडक निघालेले आहेत स्वतःच्या निवासस्थानी जायला, कारण अजित डोवाल, गृहमंत्री, केंद्रीय मंत्री सगळेजण तिथे येणार होते आणि ही सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातली बैठक होती। असा हा सगळा घटनाक्रम आहे का? बरोबर आहे, केंद्रीय मंत्रालयाची अचानक ही बैठक ठरलेली आहे, सुरक्षा विषयक बैठक। या बैठकीमध्ये जर ज्याला CCS ची बैठक संबोधली जाते, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी असं त्याचं नाव आहे। त्या बैठकीमध्ये निर्मला सीतारामन असतात, तिन्ही सेना दलाचे प्रमुख असतात, सोबतच जर बघितलं आपण तर पंतप्रधान अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असते। त्या बैठकीसाठी त्यांनी कार्यक्रमात काढता पाय घेतला। आज विज्ञान भवनामध्ये जवळपास 10:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमादरम्यान जर बघितलं आपण तर या कार्यक्रमामध्ये खास करून ज्या पद्धतीनं माहिती मिळत आहे की तेव्हा त्यांना चिठ्ठी पोहोचते की अत्यंत महत्वाची बैठक घेण्याची गरज आहे, कारण की भारत पाक सीमेवरती ज्या पद्धतीनं भारताचं ज्या भारतीय हद्दीत घुसलेल्या विमानाच्या मुद्द्यावरती त्यांची ब्रीफ करायचं होतं, त्यानंतर ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान मधली जी माहिती मिळते आपल्याला रॉ आणि IB माध्यमातून की तिथे कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटी सुरू झालेल्या आहे भारताच्या विरोधी, त्या सर्व माहिती देण्याकरता ही अत्यंत महत्वाची बैठक आयोजित केली। या बैठकीमध्ये अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना संपूर्ण ब्रीफ केलं, जवळपास 25 पेक्षा जास्त मिनिटं ब्रीफ केलेलं आहे, विविध अंगांनी माहिती दिलेली आहे। याचा अर्थ असा होतो की परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आणि तणावाखाली आहे। निश्चित परिस्थिती अजूनही तणावपूर्ण असल्याचं पाहायला मिळत आहे। बैठक अद्यापही प्रशांत सुरू आहे का? काय चाललंय नेमकं? काय संकेत मिळतात? या संदर्भाची माहिती मिळते की बैठकी साधारणतः संपलेली आहे आणि बैठकीमध्ये अजूनही काही महत्वाचे अधिकारी थांबलेले आहे अशी माहिती मिळत आहे। पण होऊ शकतं पुन्हा बैठक संपल्यानंतर काही अधिकारी बाहेर पडल्यानंतर पुन्हा एकदा बैठक सुरू होऊ शकते, कारण की आता ज्या पद्धतीची परिस्थिती भारतामध्ये आहे आणि ज्या पद्धतीनं दिल्लीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, दिल्ली जी दिशा देईल त्या दिशेनं संपूर्ण भारत जाणार आहे असं सगळ्यांना वाटतं। त्याचमुळे या बैठकीमध्ये अनेक अपडेट येण्याची शक्यता अजून नाकारल्या जात नाही। नक्की प्रशांत, आपण असे संपर्कात राहा। पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना घटनाक्रम सांगूया, बातमी सांगूया। पाकिस्तानची F-16 ही 2 विमानं भारताच्या हद्दीत घुसली। ही जेव्हा बातमी कळली, पंतप्रधान एका कार्यक्रमामध्ये होते, पंतप्रधान विद्यार्थ्यांशी संवाद साधत होते। ते लाघवी आतापर्यंत आपण असंच चित्र बघितलंय की पंतप्रधान जेव्हा जेव्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधतात ते अत्यंत शांत असतात, त्यांना खूप आवडतं विद्यार्थ्यांशी संवाद साधायला। पण त्यांच्याकडे एक चिठ्ठी येते, त्या चिठ्ठीमध्ये याविषयीची माहिती दिलेली असते आणि लगेच ते तडक तिथून निघतात, निवासस्थानी पोहोचतात। आणि आता दिल्लीमध्ये मात्र वेगवेगळ्या बैठका सुरू झालेल्या आहेत। तू जसं काही क्षणापूर्वी म्हणाली होतीस की थंडीचं वातावरण दिल्लीमध्ये आहे, पण गरमागरमी बैठकांच्या माध्यमातून बघायला मिळते। सुरक्षेच्या कारणास्तव या बैठकीमध्ये तडक पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर झाले आणि आता ही बैठक संपल्याची सुद्धा माहिती मिळते। असा हा सगळा घटनाक्रम आहे। पाकड्यांच्या घुसखोरीनंतर, या 2 F-16 विमानांच्या घुसखोरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा कार्यक्रम अर्धवट टाकला, तिथून ते तडक आपल्या निवासस्थानी निघाले आणि नंतर बैठकांविषयीची माहिती आपण आमच्या प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून घेतोय। निश्चित आताच प्रशांत लीला रामदास यांनी ज्या पद्धतीने आपल्याला माहिती दिली सुवर्णा, ती माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया। यावेळची सगळ्यात महत्त्वाची माहिती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी सुरू असलेली बैठक संपलेली आहे असं आपल्या प्रतिनिधीने आपल्याला सांगितलेलं आहे।
काही अधिकारी बाहेर पडलेले आहेत, मात्र तरी सुद्धा काही काळानंतर पुन्हा ही बैठक होऊ शकते, चर्चा होऊ शकते या संदर्भात, अशी सुद्धा एक माहिती मिळते. प्रशांत, या संदर्भात तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदींना चिठ्ठी देण्यात आली आणि त्यानंतर मोदी यानंतर बाहेर पडलेले आहेत.